जनाधुनी जीवन सेवावया या पृथ्वी तलावर तीर्थयात्रा करीत करीत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले? मारवाड देशामध्ये गेले. मारवाड देशामध्ये पाण्याची टंचाई राहते. तिथं काही दुष्काळ असते, सरासरी पाणी प्यायला मिळत नाही, पाऊस वेळेवर पडत नाही. मग दोघा जणांना त्या मारवाड देशामध्ये तहान लागली. तव एक कुंकू देखील उचित सकळ पाताळाकडे अंत बुदक घ्याव्या उपाव देत कवन व्यक्ती करावी. आता पाणी पाहू लागले, दोघ जण पाण्यासाठी हिंडू लागले. हिंडता हिंडता खोल अशी 50 हात विहीर खोल होती आणि त्याच्यामध्ये लावून पाहिलं तर कुणाला जरासं पाणी होतं. विचार केला, तहान लागला, पाणी खोल आहे, आता पाणी काढायला काहीच नाही, पाणी कसं पियाचं याचा विचार करू लागले. मंगनामे असे म्हणे ज्ञानदेव मज साध्यासे उपाव लघविमेचे करोनी लाग प्रवेश केला कुंपात. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला म्हणू लागले. कारण ज्ञानेश्वर महाराज कोण होते? योगी होते. आणि योगी लोकांकडे विद्या असते, आगिमा लघिमा नावाची विद्या असते. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, माझ्याकडे लघिमा नावाची विद्या आहे आणि मी बारीक होऊन चिलटासारखं रूप धरून विहिरीच्या तळाला जातो आणि तेथून जाऊन पाणी पिऊन येतो, तुम्हाला आणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. उदक प्राशनी ते अवसरी सत्वर निघाला बाहेरी नामे अशी कृषा लागली मारी परी उपाये काय नसते. आता ज्ञानेश्वर महाराजांना लहानसं रूप घेतलं. लहानसं रूप घेऊन विहिरीच्या तळाला गेले, पाणी पिऊन आले. आता त्यांची तहान गेली, पण नामदेव महाराजाला तहान लागली. ते नामदेव महाराज पाणी पियाला तळमळ करू लागले. ज्ञानदेव म्हणे तया प्रती तू चिंता तू कासया चिंती उदकानुनी तुझ प्रती आताच देईना सत्वर. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाला म्हणू लागले, अरे चिंता करू नको, तुला तहान लागली ना, आता मी पुन्हा जातो पाणी घेऊन येतो, तुला देतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले. लगी मला गवक्रसी उपाय ठावका नाही तुझसी आता देते भावन धरुनी मानसी उदक प्राशन करावे. आता त्या वेळेला म्हणले, लघिमा नावाची विद्या तुला माहित नाही, म्हणून तू काय कर, आता मी पाणी